तर लाईट तर आता बघू शकता तुम्ही. तुला देतो पैसा. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव दक्ष काटकर आणि तुमचं स्वागत आहे आपल्या दक्ष काटकर ब्लॉगच्या चॅनल मध्ये. आता आज आमच्या लाडक्या कामठ्याच्या राजाचं आगमन सोहळा आहे. यावर्षी आमचं 25वं वर्ष आहे. आम्ही निघालो आता गणपती आणायला. आम्हाला थोडं लेट झालंय. टी शर्ट आणायला गेलो म्हणून लेट झाला. या वर्षीची आमची टी शर्ट आहे. खाली उतरल्यावरती तुम्हाला दाखवतो मी. आता वाजले 2:45. आता मी निघालोय. आज ट्रॅफिक असेल पेणला, सो थोडा लेट होईल. आपला गणपती येईल 7 वाजता कामठ्यामध्ये. मग आता आम्ही जेव्हा मंडळासोबत भेटू तेव्हा आपण कंटिन्यू करू. बरी बाप्पा. सो आता आम्ही कोपरोली क्रॉस केले, पुढे गाडी गेले, ते आता पेण पर्यंत पोहोचलेत. आता आम्ही पण पोहोचतोय त्यांच्या मागे. आज पहिल्यांदा ट्रॅफिक नाही लागले आम्हाला एवढी जास्त या रस्त्याला. आता बघू किती वेळ लागतोय. तुला गणपती बाप्पा मंगल मूर्ती कामठ्याच्या राजाचा. तर आता आम्ही इकडे गाडीमध्ये आलोय मंडळाच्या. इथे सगळी पोरं आहेत. अजून 2 गाड्या मागं आहेत. सो आता अजून एक 15-20 मिनिटं तरी जातील. रस्ता थोडा खराब आहे. आता आपण डायरेक्ट दुकानामध्ये भेटू. ते आम्हाला एक गणपती दिसला आता. 1 नंबर सुरेख मूर्ती आहे. आपण विचारू त्यांना कुठल्या मंडळाचा आहे. थोडासा इथे ट्रॅफिक लागला. आय थिंक सो स्कूल सुटले. इथे पोरं बघू शकता. कुठला? गोरेगावचा राजा. कुठून आलात? गोरेगाव. मस्त आहे, मस्त आहे मूर्ती, मस्त आहे. पावसाला मोठा तुला देतो पैसा. पावसाला मोठा. आता आम्हाला इथे ट्रॅफिक लागले. काका आम्हाला मदत करताय ट्रक पुढे करायला. काकांचे खूप खूप आभार. काका धन्यवाद. आणि इकडे माझ्या चालले. पुढे अजून एक मंडळाचा ट्रक आहे. तुम्हाला नाही दिसत नाही याच्यामध्ये, तो पण दिसेल. तर आता ट्रॅफिक लागले. बघूया किती वेळ लागतोय. मंडळाचे कार्यकर्ते पण आपल्याला मदत करतायत. आम्हाला त्या मंडळ दिसलाय पुष्पानगरचा विघ्नहर्ता. दादा कुठून आलात? विचुंब्यावरून एक आपला हे आलता मंडळ. शाळा भरले इथं. पाऊस पण पडतो एकदम मस्त. छत्रपती शिवाजी महाराज की. सो आता मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता आपला गणपती तयार आहे. काय सुंदर डोळ्यांचं काम केलंय साहिल आर्ट्स मध्ये. साहिल बघा दादानी धोतर पण एकदम मस्त मस्त नेसवलंय. इकडे परशुराम अवतारामध्ये एक आहे गणपती. साहिल दादा इकडे नाही. आपण तो आल्यावरती एक त्याची मुलाखत घेऊया छोटीशी. सो ब्लॉग एंड पर्यंत बघा. खूप धमाल येणार आहे ब्लॉग मध्ये. सगळी पोरं आता इकडे आलेत. आता भेटूया आपण नंतर. गणपती बाप्पा मंगल मूर्ती कामठ्याच्या राजाचा. अरे ईशान कोणाची. तर आता आपल्यासोबत शुभम दादा आहे. शुभम दादा नमस्कार. आपल्या स्वामीच्या मूर्ती. तर आपल्या किती फुटापर्यंत मूर्ती असतात? 15 फुटापर्यंत असतात. 1 फुटापासून ते 15 फुटापर्यंत ऑर्डर प्रमाणे घेऊन देतात. तर मग बुकिंग पिरियड काय असतो? बुकिंग पिरियड आपला म्हणजे श्रावण चालू झालं असेल ते एंडिंग पर्यंत. तर मग आता साखरचौथीची वगैरे गणपती कशी आहे? साखरचौथीची आता लगेच काम पण होणार झालं. मग आता तरी आजच्या दिवसात किती गणपती गेले? आजच्या दिवसात नाही बोलत तरी 15 गणपती गेले. आज पुढापासून 15. म्हणजे कॉन्व्हर्सेशन वगैरे कसं होतं माझ्या? एकदम चांगला रिस्पॉन्स. आमचा गणपती कसा वाटतो? टॉपच झाला. सो थँक्यू आमची मूर्ती क्रिएट केल्याबद्दल. आणि आपल्या साहिल भगत आर्ट्स मध्ये दादा आहे आपला भाऊ शुभम दादा. तर त्याच्या दुकानामध्ये या सगळे. या इकडे भेट द्या. तुम्हाला जर गणपतीची ऑर्डर द्यायची असेल तर मी तुम्हाला डिटेल्स मध्ये देतो. थँक्यू.
इकडे सगळे त्याचे भक्त आलेत. टेम्पो मध्ये आता गणपतीची तयारी सुरुवात केली आहे. बाप्पा मंगल मूर्ती कामट्याच्या राजाचा कोणाची मागा विटायत विटायत. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती कामट्याच्या राजाचा. अरे ईशान कोणाची गणपती बाप्पा मंगल मूर्ती कामट्याच्या राजाचा. अरे ईशान कोणाची तर आता आपल्या मंडळाचा गणपती निघालाय. इकडे टेम्पो निघाला. आता आम्ही चाललोय केळवण्याला आमच्या घरचा गणपती आणायला. पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये साई दादा म्हणून एक होता, त्याच्याकडे आम्ही आमची मूर्तीची ऑर्डर दिली. सो आता आम्ही चाललोय केळवण्याला, तिकडे आमचा घरचा गणपती पिक करायला. कामट्याचा गणपती निघालाय, ट्रॅफिक लागेल म्हणून आम्ही आता सरळ याच रस्त्याने चाललोय. आलोय आम्ही साई दादाच्या घरी आमचा गणपती घ्यायला. एक नंबर मूर्ती बनवली दादानी, डायमंड वर पण खूप सुरेख केलंय. अजून खूप मूर्त्या तिकडे दादा युनिक मूर्त्या बनवतो. आता एक एक्झाम्पल तुम्हाला हे बघा इथे दाखवतो. हा बघा साई दादा कसा आहेस? आता आमचा गणपती बनवला असतं कसं वाटतं तुला? मूर्ती एक नंबर बनवले दादानी, तुम्ही इकडे बघू शकता. डायमंड वर पण चिंचपोकळीचा चिंतामणी आहे. तर मग दादा आपले बुकिंग कधीपासून चालू असते? जून पासून. आणि साखर चौथीचे वगैरे गणपती सगळे त्यापासून. म्हणजे आणि ऑर्डर बंद कधी होतात? जर तुम्हाला गणपती ऑर्डर करायचं असेल तर मी दादाचे डिटेल्स सगळे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो. तर मग आता आपण आमचा गणपती घेऊया आणि आता डायरेक्ट गाडीमध्ये जाऊन पेंटचा फाटा आहे आपण तिकडे भेटू. तर आता आमचा गणपती आतमध्ये आणलाय आम्ही घरामध्ये, तुम्ही बघू शकता. डेकोरेशन फिक्स नाही ठेवायचं, काढायचं. सनी दादा ओमकार दादा दोघांनी आतमध्ये आणायला मदत केली. गुरु आणि हो सनी दादाचे बाबा. तर आता आमचा घरचा गणपती बसलाय. आता अजून कामट्यातला गणपती येतोय तो द्रोणागिरीला आहे. आता एक 10 मिनिटात चेंज वगैरे करून चहा पिऊन आम्ही तिकडे जाऊ. सो गाईज आता गणपती आला इकडे, ट्रॉलीवरची शिफ्टिंग चालू आहे. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती कामट्याच्या राजाचा. अरे ईशान कोणाची. तो आता गणपती शिफ्टिंग चालू आहे ट्रॉलीवरती. आता इकडे आमची सगळी पोरं आलेत. थोड्या वेळात आगमन चालू होईल. आपण डायरेक्ट
संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा, जगण्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा, संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा, जगण्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा, फुला फुलातून देतो संदेश आम्हाला देवा, जगावे लोकांसाठी या तर इथे आता तुम्ही बघितलं की जसं आम्ही सलामी दिली गणपतीला, सगळ्यांना अनएक्सपेक्टेड होतं, सरप्राईज होतं सगळ्यांसाठी. अध्यक्षाला पण माहीत नव्हतं की आम्ही सलामी देणार आहोत. सो अजून पुढे ब्लॉगमध्ये तुम्ही मजा बघा.
रथ सजविला, गणपती देवाचा रथ सजविला, हे कोण्या देवाचा रथ सजविला, गणपती देवाचा देवाची झाली करुणा, गणपती देवाला या चरणा, होय गणपती गणपती देवाला या शरणा. शुभ्रवर्ण धूम्रवर्ण मनोभावे तुझी आगवण, उत्साहात जल्लोषात देवा होई तुझे आगमन. शुभ्रवर्ण धूम्रवर्ण मनोभावे तुझी आगमन, उत्साहात जल्लोषात देवा होई तुझे. तर आता इकडेच आपल्यासोबत साहिल दादा आणि विनीत दादा. तर विनीत दादा आणि साहिल दादा तुम्ही गेल्या वर्षी आपला कामट्याच्या राजाचा आगमन आणि विसर्जन वाजवलात आणि या वर्षी आता आगमन आणि विसर्जन पुन्हा वाजवताय, म्हणजे तुमचे लगातार 2 वर्ष आहेत. या वर्षी तुम्ही आता आगमन वाजवलं, तुम्हाला कसं वाटते? आगमन तर खूप छान वाटला वाजवल्याबद्दल. फक्त थोडी म्हणजे जनरेटरचा प्रॉब्लेम झाला बस तेवढाच, बाकी आगमन खूप छान झाला. विसर्जनाला भेटेल आता विसर्जनाला याच्यापेक्षा जास्त सेटअप आहे आणि जास्त लाईट आहे. दादा पोरांचं कोऑर्डिनेशन वगैरे कसं होता आगमनामध्ये? खूप छान होता. म्हणजे कोण कसला काय त्रास वगैरे? नाही काही नाही, वाजवायला मजा आली. दादा आमचा रोटो मास्टर आहे. आता हितेन दादा विसर्जनाचा काय प्लॅन आहे? विसर्जनाला आम्ही याच्यापेक्षा जास्त सेट पण असेल आणि लाइटिंग वगैरे जास्त असेल. आणि पोरं किती असतील? पोरं जितका सामान वाटत तितकी पोरं पण वाटतील. मग फुल राडा? फुल राडा. मग नक्की येतील ना सगळेजण? हो सर्वजण येतील, काय टेन्शन घेऊ. तर आता सगळं झालंय, गणपती आतमध्ये आलाय. इथे हितेन दादा विनीत दादा दोघांना पण भेटलो आपण, त्यांची मुलाखत घेतली जसं तुम्ही ब्लॉग मध्ये बघितला. सो आजचा ब्लॉग आपण इथे डिक्लेअर करूया. आजचा ब्लॉग इथेच संपतोय. जर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.